सी कळवण्याच्या जाती करी लाभा विना प्रीती बुडत देखवे डोळा म्हणजे येतो कळवळा. कळवळा कशाचा येतो संतांना की तुमच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार व्हायला पाहिजे. काही मी उद्धार पावेल काही कृपा करेल नारायणा, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान. चित्त माझे चित्त समाधान. माझं अंतःकरण द्रविड झालेलं आहे, मला हृदयापासून स्फुंदू स्फुंदू येत आहे. माझं अंतःकरणामध्ये द्रवित झालेला मला सांगा माऊली कृपा करा की माझ्या जीवनाचं तरुणोपाय काय, मी कशाने तरुण जाईल. तर संत सांगतात तुला कुठं शांत निवांतना ऐकावं लागेल. जो संतांनी दिलेला मार्ग आहे तो समजावून घ्यावा लागेल. जो विशेष प्रकारे जो अमूलाग्र अनुग्रह आहे तो अनुग्रह घ्यावा लागेल. आणि मग जनाबाईंनी तो अनुग्रह घेतला आणि जनाबाईंनी अनुग्रह घेतल्यानंतर जनाबाईला अवस्था प्राप्त झाली. कापे तो थरारी स्वरूप देखी नेत्री अश्रू त्या भितरी वाहतात. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या साधनेमध्ये लीन झाल्या. चिंतने चिंतने तद्रुपदा मनाच्या मनाला उन्मणी अवस्था प्राप्त झाली, त्याला तुर्य अवस्था म्हणतात. आणि ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या शरीराचं भान राहिलं नाही, स्वतःच्या शरीरावर विसर पडला. जसं आपल्याला धुंद लागते, मोबाईल पाहिला की धुंद होऊन जातो. धुंद झाला तुझा दरबार, व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम याच्यामध्ये धुंद झाला तुझा दरबार. अशी जनाबाई त्या अवस्थेमध्ये तल्लीन झाली. आणि जनाबाईला स्वतःच्या शरीराचं भान राहिलं नाही, स्वतःचा विसर पडला. तसं शरीराचा विसर पडणे म्हणजे भगवंताच्या चरणी लीन होणे. आणि झाल्यानंतर मग भगवंत जडी स्थळी काष्टी पाशाने तिला दिसायला लागला. त्या अभंगाच्या चरणामध्ये वर्णन करतात. द्वितीय चरणामध्ये देव नटला नारी
नाना परी भरून उरला चराचरी. मग चराचर म्हणजे काय? चल आणि अचल सुद्धा आपलं स्वतःच चालवते. जसं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात ठेव. तुमचं आमचं शरीर हे जिवंत आहे, पण अमर आहे का नश्वर आहे? नश्वर आहे. हाड मांस आणि रक्तापासून बनलेलं शरीर हे नाशिवंत आहे. संत सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरे भरुनी. शरीर नाशिवंत आहे, जाणार आहे, हे आम्हाला माहीत आहे. माहीत असून आम्ही ऐकून आहोत, श्रवण करून आहोत. परंतु ज्या वेळेस एखादा व्यक्ती मृत होतो म्हणजे शरीरामधला प्राण निघून जातो आणि प्राण निघून झाल्यानंतर निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. आणि हा पसारा राहिल्यानंतर मग त्या पसाऱ्याच्या अवतीभोवती आपण जमा होतो आणि शोक निर्माण करतो. चांगला होता, बरा होता, अनेक प्रकारचे आपण शोक निर्माण करतो आणि त्या वेदना, संवेदना, चेतना, शक्ती, ऊर्जा त्याच्यामध्ये आपण लीन होऊन जातो. मला एकच सांगायचं आहे, गेलेला प्राण परत येऊ शकत नाही, गेलेला वेळ परत येऊ शकत नाही, गेलेली स्थिती, गेलेला तिथी, ती वेळ परत येऊ शकत नाही. कोणतंही काही परत आणू शकत नाही. म्हणून आम्हाला एकच विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे? की आमचं शरीर सुद्धा नाशिवंत आहे, जाणार आहे. दररोज विचार करा. मग आपण देवाना आपण विचार करतो की देवा तू माझं भलं करत नाही, चांगलं करत नाही. मी तुला मंदिरामध्ये जातो, तुझी पूजा अर्चा करतो, तरी तू माझं चांगलं करत नाही. देव कोणाचं वाईटही करत नाही आणि चांगलंही करत नाही. चांगलं आणि वाईट करतो तो माणूस. देवाने तथास्तु म्हटलेलं आहे. तू जसा आहे तू तथास्तु, म्हणजे तुझे कर्म तुलाच भोगावे लागतील, दुसरं कोणी भोगणार नाही. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे मिळे फळ. आणि या कर्माच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला प्रारब्ध संचित आणि क्रियामान जीवन बलवत्तर हे मिळालेलं आहे. संत सांगतात श्रीमद भागवतामध्ये संतांनी वर्णन केलेलं आहे. पुण्याईनं स्वतःच्या पुण्याईनं सौभाग्यवान आहोत, मातृ पुण्याईनं सुशीलवान आहोत, आणि वडिलांच्या पुण्याईनं आपण विद्वान आहोत, आणि वंश पुण्याईनं दाता आहोत. या भागवत सप्ताहामध्ये आपण पंगत देत आहोत. याच्यासारखं सौभाग्य नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि मग एवढं भाग्य आपलं आहे. भरतखंडी निर्दय प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. भारत या अखंडित देशामध्ये जन्माला आलो, साधू संतांच्या नंतर आपला जन्म झाला. संत सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सहज नाही केले, फुकट नाही केले, काहीतरी पूर्व पुण्य आहे म्हणून तुम्ही आम्ही बसलेला आहोत आणि कोणाच तरी ऐकत आहोत. आपण नाही तर लोक कोणाच ऐकायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज श्री संत एकनाथ महाराज शांतिदूत पैठण निवासी शांत एकांत आणि निवांत होते. निवांत असताना भक्ती मार्ग करत असताना, नाथ बाबांच्या भक्ती मार्ग नामस्मरण करत असताना नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या स्वरूपात भगवंताने सेवा केली. आणि श्रीखंड्याच्या स्वरूपात भगवंताने अवतार घेतला आणि सेवा समर्पित केली. अशी 1-2 दिवस नाही केली तर 12 वर्ष सेवा केली. आपण एखाद्या घरी गेलो, 8 दिवस जर राहिलो तर सेवा केल्यानंतर आपल्याला फोन येतो, हो घरून या.
घरी बोलवण्यात येते, मंदिरात गेलो तर सेवा केली तर आपल्याला म्हणतात बस झाला आता लय देव देव करतो तू. भागवतात आलो विना घेतला, विनेकरी बाबा तुम्हाला नाही बरं, आमच्याकडची गोष्ट सांगतो, लय विना घेऊन राहिला. मृदंग वाजवला महाराज तर म्हणतात मोठा शायनिंग मारून राहिला. गायन करतो तर म्हणतात उवा उवा करतो, याचा लय आहे, स्वर आहे, ताल आहे. कावळ्याला किती डोळे असतात? कावळ्याला 2, 1 डोळा आणि 2 बुडबुड असतात. त्याला श्राप आहे दिलेला, आता वेळ कमी आहे, आणि त्याला श्राप दिलेला आहे म्हणून तो 1 डोळा आहे पण 2 डोळ्याचा भास होतो. तो डोळा फिरू शकतो इकडचा तिकडे, 1 डोळा फोडलेला आहे त्याचा. आणि मला एकच सांगायचं आहे, हे लाख मुलाचे टाळकरी यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. पवित्र ते कुळ आहे, कारण 21 कुळा जन्माला आल्यानंतर मुलगा उद्धार करतो 21 कुळाचा, मुलगी आमची ताई करते 42 कुळाचा उद्धार करते. हे शास्त्र सांगते. हिंदू हा सनातन धर्म, आणि या सनातन धर्माचं काहीतरी ध्येय लागतं, म्हणून आई असेल, ताई असेल, आमचे भाऊ असेल, परमार्थाचं ऋण आपल्यावर आहे. ज्या घरामध्ये जन्माला आलो त्या आई वडिलांचं ऋण, ज्या परिवारामध्ये आलो त्या परिवाराचं आपल्यावर ऋण आहे. ज्या ठिकाणी आपण तालुका असेल, गाव असेल, त्या ठिकाणचं आपल्यावर ऋण आहे. जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल, त्या देशाचं आपल्यावर ऋण आहे. आणि हे आम्हाला समजावून घ्यावं लागेल, नाहीतर आमची अधोगती होईल. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या घरी भगवंताने स्वरूपाने वेश धारण करून सेवा केली, आणि ही सेवा जशी हनुमंतरायाने प्रभू श्रीरामचंद्रांची केली, तशी भगवंताने नाथ महाराजांची पैठण क्षेत्रामध्ये सेवा केली. आणि भगवंताला म्हणजेच भगवंताने नाथ महाराजांची सेवा, चंदन असेल, देवाची देवपूजा असेल, पाणी भरणं असेल, अनेक प्रकारची सेवा केली, आणि ते सेवा समजू सुद्धा दिली नाही. नव्हे तर नाथ महाराजांना सुद्धा माहीत नव्हतं. कालांतरानं जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला त्यावेळेस नाथ महाराजांना अनुभव आला की माझ्या जीवनामध्ये भगवंतांनी सेवा करावी. साधु पासी देव काम धंदा करे, साधु पासी देव काम धंदा करे, साधु पासी देव काम धंदा करे, साधु पासी देव काम महाराजांसाठी टाळ्या वाजवा. सुंदर असं क्रमांक, त्याला अनेक प्रकारची सेवा असेल, पितांबराची सेवा असेल. नाथ महाराजांचं वर्णन, शांती दूत असणारे नाथ महाराज पैठणचे शांत संयमी श्रीमंत असं व्यक्तिमत्व होतं, आणि परमार्थाचा चांगला अनुभव आला. परंतु भगवंत परमात्म्याने अशी निश्चिंत सेवा करावी, जसं चोकोबाची बहीण सुद्धा काय दृष्टांत आहे. ज्या ताईचं बाळंतपण भगवंतानं करावं एवढी सेवा त्याने केली, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि भगवंत आपलं कार्य सहज करतो, परंतु आपल्याला माहित नाही. आपण जर त्याच्यावर भाव ठेवला, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार वर्म चुकू नये. भाव वडे आकडे एरविनाकडे, करतडे आवडे तैसा हरी. थोर भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आणि ज्याचा भाव भगवंतावर आहे त्याचे कार्य भगवंत सहज करतो. ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये Bye.
भारताचा वाहिला. जसं घरामध्ये आई असेल, ताई असेल, आपले वडील आपला भार वाहतात. घराचा प्रमुख असतो, तो कणा असतो. आणि वडील असल्यानंतर आपण कोणत्याही हट्टाने वडिलांना, लहान लेकरू हट्टाने मागत असते काहीतरी मला पाहिजे. या प्रापंचिक जीवनामध्ये जगत असताना भारतीय संस्कृतीमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुजलाम सुफलाम असणारा आपला भारत देश आणि आर्यव्रत, या आर्यव्रताचे सुपुत्र तुम्ही आहात. किती भाग्यवान आहोत आपण, याचा विचारही आपण करू शकत नाही मायबाप. कारण आपल्या भारतामध्ये सुसंस्कारित विचार प्रणाली आहे, सुसंस्कारित आदरयुक्त गुरुजन वर्ग आहे. वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवील, प्रत्येकाशी सौजन्याने वागेल, यातच माझे सौख्य सामावलेले आहे. आपण असं म्हणतो, ऐकत आलो, परंतु आता मल्टीमीडियाच्या युगामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम मध्ये माणूस पोखरत चालला. पाश्चिमात्य संस्कृती आपण स्वीकारत चाललो आणि पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारल्यामुळे अधोगतीला आपली वाट चालत आहे. वाटावाटी सुरू आहे आणि या वाटाघाटीमध्ये चुकीच्या वाम मार्गाने जात आहेत. जसं कॉलेज लाईफ मध्ये आता शिक्षण प्रणाली बदललेली आहे. जसे दोन मित्र मिळतात, भेटल्यानंतर एक मित्र म्हणतो दे चुना, मी देतो तुला तंबाखू. एक देतो चुना, एका हातावर घेतो तंबाखू, लावा चुना, हा जन्म मिळणार नाही पुन्हा पुन्हा. ही परिस्थिती दोन मित्रांची आहे. आणि भौतिक जगामध्ये जर तुम्ही पाहिलं, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, टीव्हीच्या माध्यमातून घरापर्यंत चुकीच्या प्रवृत्तीच्या विचारधारा प्रवाहीपणे सहज प्राप्त होत आहे. पाहण्यासाठी विकत आहेत, परंतु विचार मात्र फुकट आहेत असं वाटते. पण ते विचार भगवंताच्या कृपेने अधोगतीला नेणारे आहेत. मला हेच सांगायचं आहे की या सुंदर अशा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या मातेनं शिवाजी महाराजांना घडवलं, ती माता किती पवित्र असेल, तिची कुस पवित्र आहे. ज्या राजांनी जन्म घेतला ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. ज्या मातेने रामायण, महाभारत सारखे ग्रंथ अध्यापन केले, अध्ययन केले, मुलाला शिकवले, सुसंस्कार शिकवले. आणि त्या सिंदखेड राज्यामध्ये आपण बुलढाणा जिल्ह्याचे वारस आहोत, याचा विचार आपण केला पाहिजे. विठ्ठल. परंतु आता काळ बदलला, काळाच्या ओघात माणूस बदलला. माणसाला फुकट मिळाला तर बरं वाटतं, विकत मिळाला तर त्रास होतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई साहेबांची, आऊ साहेबांची इच्छा होती की हे स्वराज्य व्हावं, हिंदवी स्वराज्य व्हावं आणि जनता हे रयता, जे रयतेचं सामाजिकरण असेल, चांगल्या प्रकारचं कार्य व्हावं, असा राजा जन्माला आला. साधी गोष्ट नाही. त्यामुळे देव, देश, धर्म सर्व ठिकाणावर आहे. अन्यथा आम्ही इथं बसलो नसतो आणि तुमच्या समोर माझ्यासारखा कुत्रा सुद्धा भुकला नसता. महाराज. विठ्ठल विठ्ठल. येणारा काळ तुम्हाला विचार करावा लागेल, येणारा काळ तुम्हाला शोधावा लागेल. आम्ही व्यसन हे फॅशन केलं आणि या व्यसनाच्या फॅशनच्या दुनियेमध्ये कुठंतरी पोखरत चालू. इंग्लंड, जपान, इंडिया, ऑस्ट्रेलिया या अवांतर असणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीचा आम्ही स्वीकार केला. आणि या स्वीकार केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये अधोगती झाली का उन्नती झाली, हे तुम्हीच विचार करा. आम्ही शिक्षण प्रणाली सोडून दिली आणि व्हॉट्सअप, फेसबुक मध्ये, इंस्टाग्राम मध्ये गुंग झालो. अभ्यासाला मन लागत नाही, बैचेन होतो. वडिलांना माहित नाही आपला मुलगा आणि मुलगी काय करतो. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, अति मूर्ख त्या दगडासी. त्या दगडासारखा जरी जीव असेल त्याला ज्ञान प्राप्त होते, परंतु आम्ही ते वाचायला तयार नाही. आम्ही पुस्तकं वाचायला तयार नाही. कॉलेज स्टुडंट आम्ही झालो आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, उच्च शिक्षित झालो. उच्च शिक्षित झाल्यामुळे आम्हाला शेणाचा किळस येतो, अशी परिस्थिती आता निर्माण झाली. मला हेच सांगायचं की भारतीय संस्कृती महत्वाची आहे.
आणि भारतीय संस्कृतीपासूनच आपल्याला भारतामध्ये राहावं लागेल, तर कुठंतरी विचार करावा लागेल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं त्यांचे अनंत आपल्यावर उपकार आहे. कारण असा राजा जर जन्माला आला नसता तर आपण त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, त्यांचे आचार आपण आदर्श म्हणून घेतले नसते आणि ते अंमलबजावणी उपयोजनात्मकरित्या आणले नसते. विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत सांगतो. राजाची मुलगी असणारी कोण होती? राजाची मुलगी माहित आहे का तुम्हाला? मीराबाई. आणि या मीराबाईला भगवंताचा छंद लागला, नामाचा छंद लागला, भगवंताच्या साधनेचा छंद लागला. साधनांचे सार मंत्रबीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करता करता तिला भगवंताचं वेड लागलं, भगवान कृष्णाचं. आणि गोविंद गोविंद माझ्या मनाला लागली छंद. आणि मनाला छंद लागला, तुझ्या नामाचा छंद लागला आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाली. स्वतःच्या शरीराचं भान राहिलं नाही. एका राजाची मुलगी या पूर्ण गाव गल्ली बोळामध्ये फिरत आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये. लोक म्हणतात एका राजाची मुलगी आहे आणि भगवंताचं नामस्मरण करत आहे. अरे का हे वेडी झाली का? वेडा झालो, वेडा झालो, वेड यांच्या गावी आलो. संत त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, पंढरीचे भूत मोठे आला गेल्या झडपती वाटे, बहु खेचरीचे रान जाता होय वेडे मन. तुकाराम महाराज म्हणतात, मी जेव्हा गेलो तेव्हा परत पुन्हा आलो नाही, असं मला वेड लागलं. ज्याला वेड परमार्थाचं लागलं, ज्याला भगवंताच्या नामाचं वेड लागलं, आणि मग राजाजीनं विचार केला. आईची प्रेमाची असणारी मुलगी, वडिलांनी विचार केला की आपली इज्जत चालली, भगवंताचं नामस्मरण करून राहिली, हिला संपवून टाकायचं आहे. त्यावेळेस भगवंताची असणारी मूर्ती, सगुण साकार स्वरूप असणारी मूर्ती तिची आवडीची होती आणि त्या मीराबाईने ठेवलेली होती. त्यावेळेस राजाने विष प्राशन करून दुधामध्ये विष दिलं, आई साहेबांकडे दिलं की ही तुझ्या मुलीला दे आणि तिला पिण्यासाठी दे. पिण्यासाठी दिल्यानंतर ती गटगटा पिली, कारण ती भगवंताच्या नामामध्ये होती. त्या मूर्तीमध्ये असणारा, त्या मूर्तीचा रंग निळसर रंगाची मूर्ती झाली, कारण ते विष त्या भगवंताने मूर्तीमध्ये साठवून गेलं आणि मीराबाई भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झाली. अशी अवस्था तिला प्राप्त झाली. आणि झाल्यानंतर तशीच अवस्था आमच्या जनाबाईला सुद्धा प्राप्त झाली. ते शेवटच्या चरणामध्ये सांगतात, जनी म्हणे भक्तासाठी, जनी
वेडा झाला जगजटी. अशी भक्ती जनाबाईनं केली, तुम्ही आम्ही सर्वांनी करावी याचं कारण आहे. जर भक्तीचं वर्म जर आपल्या अंतःकरणामध्ये जर रुजलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होते. आई वडिलांची सेवा जिवंतपणे करणं गरजेचं आहे. एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाची सांगता करूया. 3.5 मूर्त आहे, 3.5 शक्तिपीठ आहे. 3.5 मूर्तामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा जिवंतपणे करणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. शास्त्र आपल्याला शिकवत आहे आई वडिलांना बसवायचं आहे. नरदेव नवरी सारखं बसवल्यानंतर पाठ घ्यायचा, पाटावर बसवायचं. गंगाळ किंवा गंगाळ असेल, लोटा पाण्याचा घ्यायचा. आईचे पाय धुवायचे आहेत. कोणाचे पाय? आईचे. आईचे पाय धुतल्यानंतर आईचे पाय पुसायचे आहेत. मायबाप, करंगडे जवळचं जे बोट आहे तिला अनामिका म्हणतात, टीव्हीतले नाही बरं. या अनामिकेने आईला 2 वेळा कुंकू लावायचं. ओलं कुंकू आणि हळद लावायची सुकी आणि त्याच्यावर अक्षदा लावायच्या. वडिलांकडे यायचं आहे, वडिलांचे पाय धुवायचे आहे. वडिलांचे पाय धुतल्यानंतर पुसायचे आहेत. अंगठ्याने टिळा लावायचा, अक्षदा लावायच्या आणि आई वडिलांना पंचारतीने ओवाळायचं आहे. ओवाळल्यानंतर प्रसाद, साखर असेल, गुळ असेल, पेढा असेल ते द्यायचा आहे आणि मग दर्शन घ्यायचं आहे. एक पूर्ण गोल त्यांच्या भोवती फिरून आपण प्रदक्षिणा करून दर्शन घेऊन शांत चित्ताने त्यांना आपल्याला गंध लावायला सांगायचा. हे केल्यामुळे काय होते तर आपला मुलगा, आपली मुलगी, आपण ह्यात असताना ही सेवा जर करून घेतली तर येणारी संतती, येणारे भविष्य, त्यांच्या जीवनाचं कल्याण होते आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद प्राप्त होता. आपल्या घरामध्ये गोकुळ होते. हे प्रत्येकाने जर मुला मुलींनी जर केलं तर आमचे मुलं आणि मुली वाईट मार्गाला जाणार नाही, हे मात्र निश्चित साधू संत सांगतात. म्हणून सगळ्यांनी हाताने, टाळे आणि मुखाने नामस्मरण करायचं. करा बरं हातवर. हात आहेत ना? कुर्मुदासाला हात नव्हते, त्यांनी हात वर केले. उठव पार फोमा
वाकोळे उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध नाही विचारला क्या अधिकार मी आपलं जे चांगलं असेल ते स्वानंद सुख निवासी आनंद हृदय सम्राट सच्चिदानंद श्रीपाद काही चुकलं असेल माझ्या प्रकृतीचा दोष मृदंगाचार्य मृदंग महाबळ गायनाचार्य विनेकरी बाबा समस्त टाळकरी मृदंगाचार्य गायनाचार्यासोबत तुम्ही बसलेले असलेले घरी झोपलेले सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर